सुरगाणा तालुका किसान सभेचे लाल वादळ आज संध्याकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे। काल 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता शेतकरी नेते कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी नाशिकच्या दिशेने हे लाल वादळ रवाना झालं होतं। रात्री 9 वाजता दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे आंदोलकांचा मुक्काम पडला। आज सकाळी पुन्हा सुमारे 6 ते 7 हजार आंदोलक नाशिकच्या दिशेने कूच करतात। शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आधारित रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन व राज्य सरकारने कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत। आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही, तसेच आंदोलकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। जिल्हा प्रशासनाने शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तर दिल्याने आंदोलनाचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील शेतकरी नेते कॉम्रेड जे.पी. गावित यांना तीव्र संताप व्यक्त केला। फसवे व विश्वासघातकी सरकार विरोधात आरपारच्या लढ्यांपासून यावेळी मागे हटायचं नाही, तसेच आपल्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा पक्का निर्धार आंदोलकांनी केल्याने नाशिक जिल्ह्यातून आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढते। सुरगाणा, कळवण, चांदवड आणि पेठ तालुक्यातील हजारो आंदोलक आज संध्याकाळपर्यंत नाशिकच्या वेशीवर पोहोचणार असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे आंदोलकांचं लक्ष लागलं। ठोस निर्णय न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील आंदोलन आणि पालघर, ठाणे येथून निघालेल्या लॉंग मार्चचे लाल वादळ एकत्र येऊन मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार असा इशाराही कॉम्रेड जे.पी. गावित यांनी दिला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।